48वा दिवस. सकाळी 9 वाजता. बरं, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. सगळ्यात जास्त बोलायला चेंजिंग रूम मध्ये कोण होतं? ते तर सगळेच जातात. दादा एवढा नेहमी सांगतो रस्तिका बाहेर ये. सगळेच जातात, सगळेच करतात, सगळ्यांनी ऍक्सेप्ट करा. नियम मोडलेला आहे तुम्ही. आम्ही तुम्हाला सांगितलं, तुम्हाला बोलायचं, आम्ही तुम्हाला एवढं मचाणाची जागा दिली आहे. तुम्ही तिकडे जाऊन बोलू शकता, तुम्ही वरांड्यात बसून बोलू शकता, तरी तुम्ही आतमध्ये जाऊन माईक काढून बोलता. आणि सुरुवातीलाच आम्ही सांगितलं, वाड्यातले नियम मोडले तर कडक कारवाई होणार. मालकीनबाई, योग्य आहे, पण आता तुम्ही जो हा नियम मोडलाय त्यासाठी तुम्हाला गंभीर शिक्षा मिळणार आहे. लास्ट चान्स द्या ना सर. खूप दिले आम्ही. रोज सांगतो की अरे आपण आता कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात आलेले आहात, एकदम गंभीर टप्पा आहे हा, सिरियसली घ्या. नाही, याची शिक्षा तुम्हाला सगळ्यांना भोगावी लागणार आहे. आणि ती शिक्षा अशी आहे, आपली रक्कम किती आहे जी विजेत्याला मिळणार आहे? 25 लाख. ती आता 20 लाख करण्यात आली. ठीक आहे, चला आता आपण आपल्या मोहिमेकडे वळूयात. आजची मोहीम काय असेल? बो अँड ॲरो, आर्चरी. बरं, अजून एक सांगू का? एक अशी गोष्ट आहे ती तुम्ही लहानपणापासून करत आलाय. ती आहे आजची मोहीम. मारामारी. लहानपणापासून करते. अभ्यास. अभ्यास. ड्रॉइंग करतो. ड्रॉइंग करता. कल्पनाशक्ती संपली वाटतं तुमची. नखरे नाटक करतो ना. नखरे नाटक करतो. संस्कृतीने ओळखलंय. नखरे आणि नाटक करता तुम्ही, नाही का? एखादी गोष्ट बोलायची असेल तर नाटक करता. बोला काहीतरी सांगायचं असेल गपचूप तरी नाटक करता. नाटक ही अशी गोष्ट आहे जी शिकवावी लागत नाही, ती प्रत्येकात असते. काय रमस्या, बरोबर की नाही? बरोबर. म्हणजेच काय, आज आपल्याला बालनाट्य सादर करायचं. नाटक करायला तर आपण रेडी ब्रो, काही पण नाटक करूया. बालनाट्य ही खरं तर खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण मुलांच्या मनोरंजनासाठी एक वेगळी रंगभूमी आहे. भारतामध्ये 20व्या शतकात ती सुरू झालेली आहे. बाल रंगभूमीमुळे मुलांमधलं स्टेज फिअर जातं. बरोबर. येणारा जो प्रेक्षक आहे, म्हणजे पुढच्या पिढीतला जो प्रेक्षक आहे ना, तो घडत असतो. आणि त्यांना जर ती ओढ राहिली तर नाटक जिवंत राहतं. एक नाटक किंवा एक सादरीकरण समाजात काय बदल आणू शकतं हे जर त्यांना समजलं ना, ते एक चांगली पिढी तुमच्याकडनं घडू शकते. तुमच्या कोणाला लहान मुलाचा आवाज काढता येतो छान? रसिका. जर दाखव रसिका. मी ना शाळेत जाणार आणि शाळेत ना लोकांना शिकवणार आणि त्यांच्यात मी पण बाल बनणार, मी पण खेळणार आणि मी पण खूप एन्जॉय करणार. रमशा. मी काय बोलू, मी तर खूप लहान आहे, मला कळतच नाही काय बोलायचं कोणा पुढे, त्यामुळे मी शांत बाजूला उभी राहते. श्रेजा. मला जायचे तिने मला जायचं मम्मी. हे का करायला लावलं माहिती का तुम्हाला? कारण तुम्हाला अशाच पद्धतीने त्यांना शिकवावं लागेल ना, त्यांना समजावं लागेल. तुम्हाला त्यांच्या वयात त्यांच्यानुसार तुम्हाला आता चालावं लागेल. आणि लक्षात घ्या, सगळं तुम्हाला करायचंय. सगळ्यात आधी नाटक लिहायचंय, मग त्याचं दिग्दर्शन करायचंय आणि मग त्यात अभिनय सुद्धा करायचंय. आता मुलं कुठनं शोधणार? ते आता शाळेत गेले असतील, शाळेत उचलून आणू आम्ही. बरोबर बरोबर म्हणाले तुम्ही. यावेळी तुम्हाला शाळेत जायचं, ठीक आहे? मोहिमेसाठी तुम्हाला तुमचे 2 गट तयार करायचे. सांगा, 2 गट सांगा. रसिका, रमशा आणि मी. ठीक आहे. ऑनेस्टली मला माझं आणि रसिकाचं गट हवा होता, आम्ही दोघी आणि बाकीचे 3 लोक. पण स्नेहा मध्ये उभी होती आणि स्नेहाने सांगितलं की तिला आमच्या गटात यायचं आहे आणि तिच्यासाठी ते फेअर होतं. सुरुवात करायची. गणपती बाप्पा निघा रे.
आम्ही निघालो शाळा शोधायला. वाड्यात पोरी मुलांना अभिनयाचे धडे शिकवणार. आज यांच्या पुस्तकाचं नवं पान उलगडणार. तर त्यावेळेस शाळेत आलो आहोत कारण की वी आर ॲक्च्युअली डुईंग अ प्ले फॉर किड्स. त्याच्यासाठी बाल कलाकार हवेत. तर जर तुमची परवानगी असेल तर आम्ही तुमच्या शाळेतले काही मुलांना घेऊ शकतो का आमच्या नाटकात? तर डेफिनेटली मुलांमधले जे सुप्त गुण आहेत त्यांच्यामध्ये ॲक्टिंग डान्स वगैरे जे गुण आहेत त्याला कुठंतरी एक प्लॅटफॉर्म मिळतं या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून. हार्टी वेलकम टू यू. थँक्यू सो मच. आपण काय स्ट्रॅटेजी काय वापरायची? बॅक बेंचर ज्यांना राडा करायला आवडतो आपल्यासारखं. डन. हॅलो एव्हरीवन. पहिले तर माझं नाव सांगा तुम्ही. तर मुलांनो, हाऊस द जोश. हाऊस द जोश. नमस्कार. शिंदे बांधून बसा. मी ऐकलं आहेत 2-3 लोक ही खूप नाटक करतात. कोण आहे कोण आहे कोण आहे? तू आहेस. तुम्हाला कोण जास्त त्रास देतो सगळ्यात? अनुराग. इकडे इकडे. अनुराग काय काय मस्ती करतो? करून दाखव मला काहीतरी. फ्लावर समझाए क्या? फ्लावर नहीं, फायर. झुकेगा नहीं साला. झुकेगा नहीं साला. एक मिनिट. मला फक्त 2 डान्सर पुढे हवे आहेत. ओके बच्चांनो, इकडे कोणाकोणाला ड्रामा करता येतो, नाटकात काम करता येतं? बघा, तुमचं ऑडिशन चालू आहे, बरोबर आहे ना? आता तुमच्यापैकी जो सिलेक्ट होणार आहे तो आपलं बाल नाटक करणार आहे झी मराठीवर. माझी तोडणार आहेस का? याची ना. खुश तो बहुत होगे तुम. खुश दबादोगे तुम. कुठे ना कुठे मला असं वाटलं की त्या छोट्या मुलांमध्ये मी पण एक छोटी मुलगी झालेली. राग आलाय तुम्हाला? खूप राग आलाय. एकदा टटूला लागली भूक. टटूला नाईने दिले सँडविच. खूप चाय गप नहीं है क्या? वो तो ऑस्ट्रेलिया ले गई. हाय हाय कोणी भारी रॅप करत होतं, कोणी पोएट्री गात होतं, कोणी एकमेकाची भांडण करायची ॲक्टिंग करत होतं. तर सगळं खूप भारी होतं आणि त्यांना बघून मला खरंच असं वाटत होतं की यार मला परत छोटं व्हायचं यार. मी 20 वर्षांची का झाले एवढ्या लवकर? मी सगळ्यांचं ऑडिशन मला खूप आवडलं आहे. आता आम्हाला थोडा टाईम द्या, आम्ही डिसाईड करू कोणाला घ्यायचंय. असं होतं की 5 मुलं मी कसे शोधू? म्हणजे सगळ्यांमध्ये टॅलेंट आहे, इतकं भारी टॅलेंट आहे. 9 मुलं आणि मुली आहेत जे आम्ही शॉर्टलिस्ट केलं आहे इथे. आदित्य, ओ तू इकडे. अंकिता कोण आहे? हां, अंकिता ये. स्मरण, तुम्ही सगळे सिलेक्ट झाला. आम्हाला छोटे कलाकार तर सापडलेले, पण अजून कठीण गोष्ट हे होती आता नाटक बसवायचं होतं. माझ्या आणि श्रेयाच्या डोक्यात हे होतं की आपण काहीतरी एकदम विनोदचा टॉपिक घेणार, पण त्याच्यात काही ना काही शिकवण पण असलीच पाहिजे. आमची तर एनर्जी एवढी आहे, त्यांची एनर्जी यांच्यापेक्षा आमच्यापेक्षा वर आहे. जेव्हा आम्ही नाटक बसवत होतो तेव्हा त्या छोट्या मुलांना पण तिकडे नाटक करताना खूप मजा येत होती, खूप मस्ती करत होते. स्टेजवरती जाऊन तर हे सगळे आगच लावणार आहेत.
नमस्कार राम राम बावधनकर. नमस्कार बावधनकर. मी आता काहीतरी तुम्हाला विचारणार आहे. त्या प्रश्नांची जर बरोबर उत्तर दिली तर मी खूप सारी बक्षिसं वाटणार आहे. मला एक सांगा, तुमच्यापैकी जबरदस्त कविता कोणाला म्हणता येते? तुला येते? ये इकडे. तुझं नाव काय सांग मला? ओम निखिल फरांदे. वा, बरं मला सांग, खरं थंडी वाजते तुला म्हणून कोट दिला की शाळेचा गणवेश? ब्लेझर या आणि युनिफॉर्म. युनिफॉर्म. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा छोटी चड्डी घालून शाळेत जायचो. मग आम्ही मोठे झालो, कॉलेजला गेलो, मग कामाला लागलो तेव्हा आम्ही अशी फुल पॅन्ट घालायला लागलो. मग हा तर आत्ताच फुल पॅन्ट घालतोय, म्हणजे हा ऑफिसला तर छोटी चड्डी घालून जाणार. कुठली कविता म्हणणार आहेस? देवा तुझी किती सुंदर. म्हण. देवा तुझे किती सुंदर जग तुझे जर किती तू सुंदर असं शील. झालं झालं. थँक्यू सो मच. खूप छान कविता म्हटलीस तू. जा. कविता कुठली म्हणणार आहेस? म्हण. गणपती तुझे नाव चांगले आवडे बहु चित्त रंगले प्रार्थना तुझी गौरी नंदना हे दयानिधे श्री गजानना. वा, थँक्यू. तू जाऊन बसू शकतेस. तुमच्यापैकी कोणाकोणाला सिनेमाचा डायलॉग येतो? आले आले आले, डायरेक्ट धावतच आली. ये इकडे. कुठला डायलॉग म्हणणार आहेस तू? पुष्पाचा. पुष्पाचा. पुष्पा पुष्पराज झुकेगा नहीं साला. वा, कुठे झाली का धावत? म्हणजे लाईनच लावली वाटतं. कुठला डायलॉग म्हणणार आहेस तू? पुष्पराज. अरे काय सगळे पाठ करून आलेत की काय? बरं म्हणून दाखव डायलॉग. पुष्पराज झुकेगा नहीं साला. वा. आता आम्ही तुम्हाला दाखवतो डायलॉग कसे म्हणायचे असतात ते. काळूबाळूसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अरे बापरे, एवढी लोक कुठून आली? अरे बापरे. हे तुम्ही लोकांनी आमच्या काळूला पाहिलं का? शाळेत जायची वेळ आली, काळू कुठे जातो काय माहित. काळू, ए काळू. अरे मी पप्पांचा ढापून फोन केले 102. फोन केले 102. मी पप्पांचा ढापून फोन. ऐ हे पप्पाचं नाव घेतो. पप्पाचं काय? पप्पाचं? अरे माझे पप्पा लय भारी आहे. मग त्यांना वजन कमी करायला सांग. तसे भारी नाही, मग असे भारी. अच्छा, सॉलिड. टॉयलेट. काय करतात तुझे पप्पा? फुबा फुबा खेळतो. फुबा फुबा फुबा. अरे फुबा फुबा फुबा. अरे येड्या, फुबा नाही, फूट बॉल. पडशील. नाही, मी तुझ्यासारखं येणार नाही. तुला सांगतो, एकदा असा फुबा मारला ना, असा उंच जातो बुवा. अरे बापरे, उंच जातो. मग आम्ही सगळ्यांची जेवायची सुट्टी होती, आम्ही जाऊन जेवण करून येतो, मग तो बुवा खाली येतो. हे तर काहीच नाही. माझ्या पप्पाने ना एकदा ना असा ना फुटबॉलला अशी लात मारली ना, बॉल असा एवढा उंच गेला बापरे. तेव्हा खाली आला ना बॉल, त्याच्यावर लिहिलं होतं काय? परत जर चंद्रावर बॉल आला तर मिळणार नाही. चल शाळेत मग. चल शाळेत, चल शाळेत, जायची शाळेत. चल शाळेत, चल चल. ए थांब 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 काय 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 काय? पाया पड. गणपतीचं मंदिर आलं. गणपती बाप्पा. हो या. चल 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 चल. ए थांब 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 थांब. काय 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 काय? गणपतीच्या पप्पाचं मंदिर आलं.
ते शंकर भगवान. शंकर बम बम भोले. नमस्कार नमस्कार. चल 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 चल. ए थांब थांब थांब. काय थांब. काय पडलं काय होतं? अरे याला सुलभ शौचालय होतं. हे पागलच आहे. आता शाळेत जायचं आपल्याला. काय रे ती म्हण. आज शाळा आली. शाळा आली. हा शाळेत काय शिकवलं मॅडम तुला सांगितलं होतं ना. आपल्याला निबद्ध लिहायला सांगितलं होता. काय निर्बुद्ध. निबंध. निबद्ध. हा काय लिहिलं मग निबंध. मी लिहिला ना. चिमटकार चिमटकार चिमटकार. चिमिटकार चिमिटकार चिमिटकार. काय चिमिटकार केलं मग मी चिमटकार निबंध लिहिला. काय लिहिलं. रेल्वे रुळावरनं चालली होती. हा समोरून काळू आला. हा रेल्वेने कुक केलं. काळू बाजूला झाला आणि रेल्वे निघून गेली. येलाय का ह्याच्यात काय चमत्कार आहे. काय चमत्कार आहे का ह्याच्यात. नाही नाही ना. निबंध आता मला सांगितला होता. तू लिहिला. हा मला एकदा काय झालं. मला टीचर बोलली आळस या विषयावर निबंध लिहा. आळस. मी 25 ओळी रिकाम्या सोडल्या. 26 ओळीत लिहिलं. ह्यालाच आळस म्हणतात. त्या शाळेत आता सर आले येते ना. आता शाळेत आलो आपण. चल मी अभ्यास करतो. अभ्यास करतो. अरे बापरे. अरे मोबाईल मध्ये काय बघतो तू. रील बघतो. अरे अभ्यास करायला असं मोबाईल नसतो बघायचा. मोबाईलने डोळे खराब होतात ना. डोळे खराब. माझ्या मम्मी पप्पानी स्वतः मोबाईल खेळायला दिला मला. ते लय भांडणं करते ना. लय भांडणं करते. मग मी त्यांच्यामध्ये जातो. कमून भांडते. मग ते म्हणते थांब तू हे मोबाईल घे आणि आम्हाला भांडू दे. तुझ्या पप्पाने तुला दिला नाही मोबाईल. माझे पप्पा मला मोबाईल नाही देत. तुझे पप्पा खरंच सांग बरं काय करते. माझे पप्पा शेती करतात. माझी मम्मी शेती करते. आणि माझे पप्पा नेहमी म्हणतात मुलांना पायात चप्पल नसली तरी चालेल पण हातात पुस्तक पाहिजे. अरे वा. मग घेणार ना पुस्तक. चल तू पण घे पुस्तक. मी पुस्तक घेऊ. मोबाईल दे इकडे. मी पप्पांचा ढापून फोन केले. आता तू मोबाईल खेळतो. मला पुस्तक दिलं. तू मोबाईल खेळतो. मला पुस्तक दिलं. बरं मला सांगा आता आमच्या काळूबाळांनी तुमच्या समोर जे काय सादर केलं आवडलं की नाही. मोबाईल पेक्षा पुस्तक जास्त महत्वाचं आहे. मोबाईल पण आपल्याला माहिती देतं पण केव्हा ज्या पुस्तकातली माहिती जर अपुरी पडली तर मोबाईलचा वापर करावा. पण मला असं वाटत नाही की पुस्तकातली माहिती कधी आयुष्यात अपुरी पडेल. हो की नाही. आणि पुस्तकातलं जर तुम्ही एकदा वाचलं तर ते आयुष्यभर डोक्यात राहील तुमच्या. त्यामुळे पुस्तकाकडे जास्त लक्ष द्यायचं. कळलं का. आता वेळ आलेली आहे बालनाट्य सादर करायची. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्रेजा आणि संस्कृतीच्या गटाचं. मामाची मुलं खेळत होती राती. मोठ्यांची झाली झोपेची माती. मग मुलं काय खेळायचं. लंगडी. अरे नको नको नको. काय दुसरं खेळूया. लपंडाव. अगं तुला माहितीये का तो मग चिंटू आणि ती चिंकी प्रेम आहे म्हणे त्यांचं. असं काय. हो अय्या एक होता
वाड्यामध्ये चार भिंती एक होता वाडा वाड्यामध्ये चार भिंती भिंती आला भिंती बराड जपून होती नाती. आई आई बोल ना राणी, आलीस तू शाळेतून? हो आई, मला भूक लागली, खायला दे ना. तू हात पाय धुवून ये, मी तुला लगेच जेवण आणते. बस ये. सान्वी, तुला काय सांगितलेलं मी? जेवणाच्या आधी काय करायचं असतं? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. शाबास. एक होता वाडा वाड्यामध्ये चार भिंती एक होता वाडा वाड्यामध्ये चार भिंती भिंती आला भिंती बराड जपून होती नाती. एके दिवशी झाला राडा जागा झाला सारा वाडा. मोबाईल नावाचा दादा आला मोबाईल नावाचा दादा आला. अरे 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 कुठे कुठे माझा मोबाईल कुठे गेला? हॅलो हॅलो. अरे इथेच होता, मीच बघितलं नाही. टिंग 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 टिंग. हॅलो, कोण आहे? हॅलो, कोण आहे? बोल ना, काय बोलतेस? तू कोण? अरे ससा, मी बोलते. तूच मला फोन लावला आणि तूच मला मी विचारतेस. फोन लावलेला का? अच्छा अच्छा अच्छा. लवकर बोल, मला वेळ नाहीये. माझ्यासाठी तुला वेळ नाहीये? अरे हो, बिझी आहे मी. हा हा हा, माझ्या डीपीला गाणं लाईक केलं पहिलं ते सांग. अरे मी कशाला लाईक करू डीपीला तुझ्या? तू रुपालीच्या डीपीला तू लाईक केलंस? मग ती चांगली मैत्रीण आहे माझी आणि तिचे पोस्ट बघितले. पण माझे पोस्ट, माझा डीपी जास्त चांगला आहे. नाही, तिचे पोस्ट बेटर आहेत तुझ्यापेक्षा. माझे रील्स बघितलेस का तू? सगळे ट्रेंडिंग ऑडिओ मी वापरते. अरे पण मला काही फरक नाही पडत, मला नाही लाईक करायचंय. असं काय करते तुला? करावं लागेल. माझी डीपी लाईक कर. नाही डीपी लाईक कर. अरे नाही माझी डीपी लाईक कर. ब्लॉक कर टाकेल. ब्लॉक ब्लॉक ब्लॉक. काय मोठी आली मला बोलणारी. हा आई आई, भूक लागली, खायला दे ना. बाळा, थोडं जा ना किचन मध्ये. तूच बघ ना, तुला काय खायचं ते घे. मला रील बनवायचंय. बघू दे किती लाईक्स आलेत. 100. आई आई, भूक लागली, आता तरी खायला दे. अगं सान्वी, काय करतीस? काय नाही, आई जी रील बनवत होती तेच बघत होती. माझ्या घरी पण तेच. चल आपण आजीकडे जाऊया. आजी, आम्हाला गोष्ट सांग ना. गोष्ट नको चिवकाऊची, गोष्ट नको राजा राणीची. अच्छा, मग माझ्या रील्सची गोष्ट दाखवू का मी? तुम्ही येणार ना माझ्या रील मध्ये? अरे यार, मी ट्रेंडिंग आहे मला यार. अरे यार, अरे यार. नको तुझे रील. ये मोबाइल तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम. नेटवर्क पे चले, डेटा पे चले, ताकि चैटिंग पे ही निकले दम. ए मोबाइल तेरे बंदे हम. सान्वी, सान्वी कुठे आहे माझी? सान्वी कुठे गेली माझी? सान्वी मला दिसत नाहीये. सान्वी कुठे आहेस तू? तुम्हाला माहिती आहे का कुठे आहे सान्वी? तुझ्याशी खूप दूर आहे ती. पण कुठे आहे? प्लीज सांगा कुठे आहे ती. तुला नाही मिळणार ती आता. का? पण मी काय केलंय? अशी कशी कुठे निघून गेली? तुला तुझ्या चुकीचा जाणीवच नाहीये. अगं कशी आहेस ग? दिवसभर रील वरती
सेल्फी वरती पाऊटनी फाऊट काय करत असतेस तू? मग तुझ्या मुलाबाळांची काय परिस्थिती होते तुला माहिती तरी आहे का? हे मोठं कंटेंट क्रिएटर बनायचंय तुला. अगं पहिले कंटेंट मदर बन. तुला काय वाटते त्यांना तू नसतेस तेव्हा बोलायला, खेळायला आणि साधं त्यांचं मन व्यक्त करायला पण कोण नसतं, कळतंय का? मला प्लीज जान्हवी द्या, मला चूक कळली आहे माझी. मी 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 मोबाईल वापरणं सोडून देईन, तिच्या बरोबरच टाइम स्पेंड करेन. प्लीज प्लीज तिला आणा माझ्याकडे, प्लीज आणा जान्हवी. कले जान्हवी. मला असं खरंच वाटते की तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली आहे. म्हणून मी तुझ्या मुलांना आणि बाकी सगळ्या मुलांना घेऊन येते. खरंच ते मागे पडते हे आपल्याला दिसलं पाहिजे. एक होता वाडा, वाड्यामध्ये 4 भिंती. एक होता वाडा, वाड्यामध्ये 4 भिंती. भिंती अलाड, भिंती बलाड, जपत होती नाती. भिंती अलाड, भिंती बलाड, जपत होती नाती. थँक्यू. एक होता वाडा, वाड्यामध्ये 4 भिंती. वा वा वा, लय भारी. तुम्हाला मजा आली? तो तुम्हाला संदेश द्यायचा होता तो तुम्हाला कळला? मी मोबाईल वापरणार नाही, पण आत्ता वापरताय ना? खरं खरं सांगा. हा, हा. तुझं सांग. स्कूल पूर्ण शेड्यूल असतं त्यामुळे बघायला. म्हणजे 24 तास शाळा असते की काय? स्कूल झाल्यावर ट्युशन नंतर ट्युशन असतं. जिम जिम मी पण जिमला आता तुम्ही? हो. मला मी बारीक झाल्यावर का वाटतं आता? सिनेमाचा डायलॉग येतो का कोणाला? आम्ही दोघं काहीतरी बोलणार. चला चला. ताराबाई ताराबाई ओह ओह झाडावर चढली, ओह ओह घसरून पडली, जुई. लय भारी. श्रेया आणि संस्कृती कसं वाटलं आज? खूप नवीन एक्सपिरियन्स होता. म्हणजे हे एकदम चिंटर पिंटर लोक त्यांच्या दुनियामध्ये असतात, जे करतात ते काय करतात, आणि त्यांच्यासोबत ॲक्च्युली हे करता करता त्यांना हे शिकवताना कुठे ना कुठे मी पण एकदम लहान झालेली. एकदम चिंटर पिंटर छोटे दिसतात पण यांच्यात खूप मोठे मोठे कलाकार आहेत आणि त्यांच्यामुळे माझ्या आतमधला जो छोटा कलाकार होता तो पण बाहेर आला. म्हणून आज खूप मजा आली. वा, तुम्ही इतकं छान सादरीकरण केलं की नाही, तर मला असं वाटतं की एक छानसं गाणं लागलं पाहिजे आणि त्यावर तुम्ही डान्स केला पाहिजे. तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसू शकता. आता आपल्या समोर येणार आहे रमशा, रसिका आणि स्नेहा. काळू बाळू, काय चालू आहे? एवढे प्रेक्षक बसू ना इथे आणि तुम्ही नाचता इकडे? तर मंडळी, राम राम.
अंजली ताईचा फोन आहे. हा जेवलीस का? तुझी खूप आठवण येते मला. मला बी. आय लव्ह यू. तर मंडळी आपण वळूया आजच्या मोहिमेकडे. सगळ्यात आधी आपण बोलूया कोणाला 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 बोलायचं. ती आहे धाडशी धाकड मुली. ती आहे रसिका. रसिका तू अशी का? दादा मला असं वाटते की माझं ढोबळ्यांचा चहा बेस्ट आहे. वा 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 वा. ढोबळ्यांचा चहा. तू आज ब्रश केलंस? माझं ढोबळ्यांचा चहा बेस्ट आहे. काय विचारलं तुला? तू ब्रश केलंस की नाही? काय ढोबळ्यांचा चहा ढोबळ्यांचा चहा ढोबळ्यांचा चहा. आता आपण बोलूया रमशाला. अगं थांब 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 हळूहळू. रमशा तू मला सांग, तुला वाड्यात कोणती मुलगी आवडते? मला नाही माहित. मला नाही माहित. जेव्हा पण तुला काही विचारलं मला नाही माहित मला नाही माहित परत विचार. रमशा तू आज कोणाला वोट आउट करणार? मला नाही माहित. तिला नाही माहित. आपण वळूया पुढच्या मुलीकडे. जी मुलगी येते हळूहळू. कोण? आपल्या वाड्यातली ससा. येते येते येणार 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 पण कसं? हळूहळू ये. अगं रानातला ससा नाही वाड्यातल्या ससासारखी चाल की. तुझं झालं की सांग आपण शो सुरू करूया. दादा माझं झालंच आहे. मी तर गावाची झाली आहे. तर ससा तुझी सगळ्यात आवडती गोष्ट कोणती? ऑब्विसली दादा माझे नख, माझे आय लॅशेस, माझे आय लेन्सेस आणि माझे कपडे. मला सगळंच आवडतं आणि सगळ्यांना कोण आवडते? मी. ससा ससा ससा. हो दादा. मी असं ऐकलंय की तुला या गावातला कोणता तरी मुलगा आवडलाय. हो दादा मी या मातीची झाली आहे ना. मी या मातीचाच आंघोळ करते. मी या मातीतच राहते. माझ्यासाठी मातीच सगळी काही आहे. तर मला असं वाटतं ना की मला इथेच बसायचंय. मला अल्कलाईन वॉटर नाही प्यायचंय. मला विहिरीतनं पाणी पाहिजे. आणि अहो वहिनी ऐका ना, तुमचा नवरा शेतकरी आहे का? मला देणार का? मला शेतकरी नवरा. ठीक आहे ठीक आहे. मातीत बसली आहे पण माती खाऊ नकोस. दादा तुम्ही काय बोलताय? तुम्ही ना राहू द्या. मी ना माझ्या शेतकरीला शोधायला आता चालली आहे. बाय. पटकन निघ. मला वाटतं ही अशी नाही निघणार. काय म्हणू मी? निघा रे. आता आपण वळूया. कसं केलं ते? आता मला पण संधी पाहिजे. नाही मी राहणं खूप चांगलं केलं. मला असं वाटतं. मला एकदम प्लीज राहणं मला फक्त एकदा बनवू दे प्लीज. तू मागे जा. मी एकदा करते. मग मी वाड्यातली दुसरी मुलगी करू? तर डुप्लिकेट हार्दिकनी थोड्या मुलींची ओळख तुमची अशी करून दिली आहे. आता ओरिजिनल हार्दिक आलाय. पुढची जी मुलगी येणार आहे ती खूप भारी. तिला ओळख द्यायची गरजच नाही. तिला आपण डिरेक्ट बोलूयाच. ये रे.
आता काय झालं, रडत काय आहेस तू? मी भांडे नाही घासली. श्रेजा, तू इथे मोहिमा करायला आली आहेस की तू भांडे घासायला आली आहे? तू काय करत आहेस मला खरंच कळत नाही. तू भांडे घास, तू कपडे धु, तू हेच कर. तू मोहीम मध्ये तुझं फोकस नाही आहे. मला असं वाटतंय की मला तुला सजा द्यावी लागेल. पण दादा, माझ्या आजोबांनी मला कधीच सजा नाही दिली. आपण आपल्या पुढच्या मोहिमेकडे वळू. तू नको रडू. दादा, मी आपणसाठी नाही रड. पहिले नाक पुस. मी काढू. ठीक आहे. तर खूप झाली आहे चर्चा, आता करूया काम. तर आजची मोहीम आपली अशी असणार आहे की कोण आपलं काय टॅलेंट सादर करू शकतो आणि कसा प्रकारे करू शकतो. ठीक आहे. तर श्रेजा, तू काय सादर करणार आहेस? मी अजून एक गाणं म्हणते. हे माझ्या आपणसाठी आहे. बाबा मला कळलेच नाही तुझ्या मनी वेदना, कशी मी राहू बोल कुठे जाऊ मला काही समजेना. दादा, बस झालं. खूप चांगलं गायली ग श्रेजा तू. खूप चांगलं प्रदर्शन केलंय तू. आता मला वाटतं श्रेजा, तू जा आणि बाकीच्या मुलींना घेऊन ये. चल, काय सादर करणार आहेस? रॅप. चला, होऊन जाऊ द्या. क्या बे? आंधी किसको बोली बे? देखो बोला आंधी, शक्ल तेरी गंदी, जब अपना जाऊं जैसा कर दूं ना बांडी. मेरा नाम शिला, हरी मेरी साली, मैं एक खतरनाक नारी, जातो का घरी. आता तू पुढे ये आणि काहीतरी करून दाखव आम्हाला. Don't underestimate power of common man. Common man. Common man. व्हेरी गुड. ये मग ये. एक चुटकी की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू. थोडस मुलीचं डायलॉग घेतले, मुलांनी चुकले. मेरे गले में है चेन, मेरे पॉकेट में है पेन, मेरे सीने में पसीना, मेरा नाम है जॉन सीना. आता मी सगळ्यांना हे विचारते, तुम्हाला काय वाटतं कोण जिंकायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतंय कोण होईल? कोण असेल या मोहीमची विजेता? आजची विजेता हे सगळे मुलं आहेत. कारण की हे सगळे मुलं समान आहेत. हे सगळे मुलं अनमोल आहेत आणि आमच्यासाठी हे हिऱ्यांसारखे आहेत. तर त्या कारणामुळे आज ओनली माझ्या 9 सजा. आता डुप्लिकेट हार्दिक जोशी आलेला आहे तुमच्यासमोर. कसं वाटलं तुम्हाला? मजा आली? बालनाट्याचा उद्देश काय असतो? मंचावरती धमाल करणं, जे आपलीत कला आहे ती सादर करणं, एन्जॉय करणं थोडक्यात. तुम्ही मुलांनी लय भारी धमाल केली राव. खरंच खूप छान. तुम्ही पण सगळीकडे या. म्हणजे तुम्हाला सांगतो, ही मोहीम जरी आमच्या मुलींची असली तरी त्यांना उत्तमरित्या साथ दिली आहे या आमच्या सगळ्या छोट्या कलाकारांनी. दिशा पब्लिक स्कूल या शाळेतील हे विद्यार्थी आहेत. तुमच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आजचं बक्षीस हे खास आमच्या या सगळ्या लहान लहान दोस्तांसाठी. आणा रे. घ्या. रंगियाच्या
बक्षीस तर झालं आहे की नाही, म्हणजे मजा तर मुलांना मिळाली. आम्हाला सजा. हो, तुमच्या सर्वांच्या साक्षीने एक लुटूपुटूची मोहीम आपण इकडे करूयात. कोण होणार आहे या मुलींपैकी पास, कोण होणार या मुलींपैकी नापास, आणि कोणाचं होणार या मुलींपैकी निलंबन. सुरुवात करूया स्नेहापासून. स्नेहा, तुझ्या दृष्टीने कोण पास होणार आहे, कोण नापास होणार आहे, आणि कोणाचं निलंबन व्हावं हे तुला वाटतं? चला, स्नेहाच्या मध्ये श्रेजा नापास आहे, स्नेहा पास होणार आहे. आणि वाड्याच्या बाहेर तिचं निलंबन तिला करावं असं वाटतंय. तिचं नाव आहे संस्कृती. श्रेजा, श्रेजाच्या दृष्टीने शेजा झाली आहे पास, नापास झाली आहे स्नेहा, आणि तिचं निलंबन करावं असं वाटतंय ती आहे संस्कृती. संस्कृती या. संस्कृतीच्या दृष्टीने पास झालेली आहे संस्कृती, नापास झालेली आहे श्रेजा, आणि तिचं निलंबन करावं असं वाटतंय ती आहे स्नेहा. पुढे मला नाही माहित. तर रमशाच्या दृष्टीने पास झालेली आहे स्वतः रमशा, नापास झालेली आहे स्नेहा, आणि निलंबन अर्थात म्हणजे वाड्याच्या बाहेर जिला काढायचे तिचं नाव आहे श्रेजा. या रसिका. रसिकाच्या दृष्टीने पास झालेली आहे स्वतः रसिका, नापास झालेली आहे स्नेहा, आणि निलंबन म्हणजे अर्थात वाड्याच्या बाहेर जिला काढायचे तिचं नाव आहे श्रेजा. तर मंडळी, आपल्या लक्षात आलेलं आहे स्नेहाचं निलंबन हे वाड्यातल्या मुलींपैकी फक्त एकाला वाटले, पण 2 जणांना वाटतंय की श्रेजा गावच्या बाहेर म्हणजे गावच्या वेशीच्या बाहेर गेली पाहिजे. दोघींना असं वाटतंय की संस्कृती वाड्याच्या बाहेर गेली पाहिजे. पण काय ही झाली तुमची मतं. बघूया गावकऱ्यांची मतं काय आहेत, आपल्या महाराष्ट्राची मतं काय आहेत, आणि मग आपले बावधन समितीचे सदस्य आहेत ते त्यावर काय निर्णय घेतात त्यावर ठरेल गावच्या वेशीच्या बाहेर कोण जाईल, कोण गावात राहील. तर मंडळी, याची मोहीम तर खूप छानरित्या पार पडलेली आहे आणि सगळ्यांनी खूप छानरित्या एन्जॉय केलं. आता कोण होणार आहे पास, कोण होणार नापास, आणि कोणाचं होणार निलंबन हे सगळंच आपल्याला कळेल. पण त्यासाठी मंडळी तुम्हाला पाहावा लागणार आहे तुमचा आमचा लाडका कार्यक्रम तो जाऊबाई गावात.